मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चांदूर बाजार तालुक्यातील जसापूर फाटा ते पिंपरी रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। अवघ्या 6.82 किलोमीटर अंतराच्या या रस्त्याचे अक्षरशः चाळण झाले असून ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप होत आहे। याच रस्त्यावर दररोज अपघात होत असून प्रशासन मात्र मूग गिळून बसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। चांदूर बाजार तालुक्यातील जसापूर फाटा ते पिंपरी हा 6.82 किलोमीटर लांबीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 9.63 कोटी 22 लाखाच्या निधीतून मंजूर करण्यात आला होता। मात्र केवळ काहीच महिन्यात हा रस्ता खचला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। अपुऱ्या प्रमाणात सिमेंट आणि गिट्टी वापरल्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे। स्थानिक नागरिक व भाजप कार्यकर्त्यांनी या कामाविषयी तक्रार केल्यानंतर अधिकारी व ठेकेदार घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पाहणी करत तक्रारीची दखल घेतली असून दोषी ठेकेदारावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे। रस्ता निकृष्ट दर्जाचे होत असल्याबद्दल आपल्याला गावकऱ्यांची आणि श्री माधव गड यांची तक्रार प्राप्त झाली होती। त्या हिशोबाने आपण इथे रस्त्याची तपासणी करण्याच्या नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार इथे आलो होतो। तर त्या तक्रारीनुसार आपण तपासणी केली असता आपण जे सध्या स्थितीत एक DLC म्हणतो आपला DLC आणि वेट मिक्स मेकॅडम आणि रुंदीकरणामध्ये GSB आणि मुरमाचं काम आपण तपासणी करण्यासाठी आलो होतो। तर या ठिकाणी आपण सध्या 1300 या साखळी क्रमांकावर उभं आहोत। 1300 साखळी क्रमांकावर आपण तपासणी केली असता DLCची जी जाडी आहे ती जाडी तर योग्य आहे, पण जे WMF आहे ते WMFची जाडी जी आहे ती 7 मिली आपली भरू लागली आहे। तर त्या हिशोबाने आपल्याला ती कॉन्ट्रॅक्टरला आपण तो पॅच काढून आपण त्याला पुन्हा योग्य जाडीमध्ये करून घेण्यासाठी आपण त्यांना सूचना दिलेल्या आहे। मुख्यमंत्री सडक योजना जी या ठिकाणी आणण्यात आली होती ते एकूण किती रुपयाचा हा निधी आहे या ठिकाणी आणण्यात आला? एकूण अंदाजे हा 9.5 कोटी रुपयाचा निधी आहे। याच्यामध्ये आपण टोटल 5.80 किमी लांबीचं 5.50 मीटर रुंदीचा आपण म्हणजे डबल रुंदीचा रस्ता करत आहोत। याच्यामध्ये एकाच वेळी आपण 2 वाहने जाऊ शकेल आणि याच्यामध्ये आपल्याला 5.5 रुंदीकरणामध्ये आपण याच्यामधले गावावरून जाणारी अवजड वाहतूक याचा विचार करून ही रुंदीकरण आपण ठरवलं। आज आपल्याला या ठिकाणी ग्रामस्थाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने तक्रार प्राप्त झालेली आहे। प्रशासकीय अधिकारी या रोडच्या संदर्भात काही नेमण्यात आला नव्हता का तक्रार आपल्याला प्राप्त झालेली आहे? निकृष्ट दर्जाचं बांधकाम असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। याचा प्रशासकीय अधिकारी याच्या देखरेखीमध्ये नसतो का? काय सांगायला सदर कामामध्ये आपला प्रशासकीय अधिकारी असतो। ते प्रशासकीय अधिकारी म्हणजे आमचे शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता आहे, स्थानिक सहाय्यक आयुक्त, याच्या व्यतिरिक्त कॉन्ट्रॅक्टर असतो। तर त्यांच्या समक्ष आपण काय म्हणतात की हे करतो, तपासणी केली जाते। याच्या व्यतिरिक्त आपण राज्य गुणवत्ता नियंत्रक मार्फत या रस्त्याची क्वालिटी कंट्रोलची मार्फत आपण या रस्त्याची तपासणी करून घेणार आहोत। म्हणजे जेणेकरून त्रिस्तरीय जी समिती आहे ते त्रिस्तरीय समिती जो त्यांचा काही अहवाल असेल त्यानुसार रस्त्याची पुढची कारवाई आपण केली जाईल। ग्रामस्थांच्या मते या मार्गावरून विद्यार्थी, भाविक आणि स्थानिक नागरिक दररोज प्रवास करतात। रस्त्याच्या खराब स्थितीमुळे प्रवास करणे धोकादायक बनले आहे। नुकताच एका अपघातात जसापूर गावातील इसम गंभीर जखमी झाला, मात्र अद्यापही दुरुस्तीचे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत। ग्रामस्थ आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने तातडीने रस्त्याची डागडुजी करावी, अन्यथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करून ठेकेदाराविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। जसापूर फाटा ते पिंपरी रोड मुख्यमंत्री रोड सडक योजना हा या ठिकाणी आणण्यात आली आणि अतिशय निकृष्ट दर्जाची रोड या ठिकाणी झाला असा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। थेट बोलण्याकरता गावातील काही नागरिक पदाधिकारी या ठिकाणी आहे, आपण त्याच्यापासून थेट जाणून घेऊया। भाऊ, काय मागणी आहे आपली आणि काय रोडच्या संदर्भात काय समस्या आहे, काय सांगाल आपण या संदर्भात? राज्यमार्ग 303 ते पिंपरी हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचं काम सुरू आहे आणि या कामाची अंदाजित किंमत हे 9 कोटीच्या वर आहे। त्यानंतर या ठिकाणी जे गेल्या अनेक दिवसापासून काम सुरू आहे, या कामाच्या संदर्भात या रस्त्यावर जाणाऱ्या प्रत्येक गावकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात तक्रार होती की सदर होत असलेलं काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी सुरू आहे। त्यांनी वारंवार संबंधित कार्यालयाला तक्रार केली असतानासुद्धा या संदर्भात कुठलीही दखल घेण्यात आली नाही आणि या कामाच्या दर्जात कुठलीही सुधारणा झाली नाही। पर्यायानं सर्व नागरिक आमच्याजवळ आले आणि आमच्याशी त्यांनी तक्रार केल्याची आम्हाला सांगितले आणि आम्ही जेव्हा याची पाहणी केली आणि पाहणी केली आणि संबंधित कार्यालयाला तक्रार केली,
जे माधवभाऊ अवघड आहे भारतीय जनता पक्षाचे, त्यांनी सुद्धा या रस्त्याची तक्रार संबंधित विभागाला केली असता त्या विभागाचे अभियंता या ठिकाणी पाहणी करायला आले आणि पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे. म्हणजे ज्या ठिकाणी 8 इंच कच्च्या मालाचा थिकनेस असायला पाहिजे ती कुठं 6 इंच 6.5 इंच म्हणजे 2 इंच 1.5 इंच असं काम म्हणजे मटेरियल कच्च्या मालाचं त्या ठिकाणी कमी असल्याचे दिसून येत आहे. पाण्याची क्युरिंग या ठिकाणी झालेली नाही. अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे. आपण म्हणत आहे की अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं ह्या रोडाचं बांधकाम आहे. या देखरेखीसाठी प्रशासनाचा कुठला अधिकारी या ठिकाणी नेमण्यात आला नव्हता का? या संदर्भात काय माहिती? जेव्हापासून हे काम सुरू झालं तेव्हापासून शासकीय संबंधित कार्यालयाचा विभागाचा कुठल्याही इंजिनियरच्या देखरेखीत हे काम सुरू नव्हतं. जर त्यांच्या देखरेखीत काम सुरू झालं असतं तर कमीत कमी ते दर्जात्मक राहिलं असतं आणि लोकांनी या सुपरवायझरला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला, पण नागरिकांचं त्यांनी कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही आणि ऐकलं नाही. आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमची कळकळीचा आमचा इशारा आहे की हा जनतेच्या पैशातून होणारे विकास कामं हे दर्जात्मक झालेच पाहिजे आणि जो अधिकारी जो कॉन्ट्रॅक्टर या जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा जर प्रयत्न करेल तर त्याला आम्ही भारतीय जनता पक्षाच्या स्टाईलनं उत्तर देऊन त्याला काळ्या यादीत टाकून आणि अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाईसुद्धा आम्ही मुख्यमंत्र्याकडे करणार आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाचा हा इशारा अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी घ्यावा, कारण हा जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा हा चांगल्या कामात गेला पाहिजे आणि त्या उत्कृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालं पाहिजे. या अगोदर भारतीय जनता पक्षाचा आमदार होण्या अगोदर या ठिकाणी जे आतापर्यंत झालं तो भ्रष्टाचार या ठिकाणी आता भारतीय जनता पक्ष सहन करणार नाही आणि भ्रष्टाचार करणाऱ्यावर कठोर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा आमचा निर्वाणीचा इशारा आहे. आज या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी पोहोचलेले आहे. काय त्यांनी पाहणी केली आहे आणि आपल्याला काय या समाधान उत्तर त्यांच्याकडून मिळालेलं काय सांगाल या संदर्भात? आपण त्यांच्या देखरेखीत आम्ही या ठिकाणी सगळं मोजमाप केलेलं आहे, सगळा कामाचा दर्जा तपासला. त्यांच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे की ज्या ठिकाणी 8 इंचाचा कच्चा माल असायला पाहिजे त्या ठिकाणी 6 इंचाचा कच्चा माल टाकण्यात आलेला आहे. पाण्याची क्युरिंग नाही आहे व्यवस्थित आणि कामाचं कॉम्पॅक्शन व्यवस्थित झालेलं नाही, हे त्यांच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी आता अहवाल बनवलेला आहे. पुढील काय कारवाई राहणार त्यांची या रोडच्या संदर्भात? आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालय लेवलवर सचिवांना सुद्धा तक्रार करणार आहे की ज्या इंजिनियरच्या हलगर्जीपणामुळे हे निकृष्ट दर्जाचं काम झालं त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे आणि संबंधित कंत्राटदाराला सुद्धा काळ्या यादीत टाकले पाहिजे, अशी आम्ही वरिष्ठाकडे तक्रार करणार आहोत. जसापूर फाटा ते पिंपरी हा मुख्यमंत्री सडक योजना रोड या ठिकाणी आणण्यात आला होता. अतिशय निकृष्ट दर्जाचा असा रोड असल्याचा दावा यातील गावातील नागरिक आणि भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन अभिसह सुयोग गोरले, सिटी न्यूज, चांदूर बाजार. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे वाढत्या अपघाताचे प्रमाण आणि प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. जसापूर फाटा ते पिंपरी या मार्गाची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहेत.